दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सार्वजनिक बांधकाम विभागाचा या खड्ड्याचा करायचं का? खाली डोकं वर पाय, सार्वजनिक बांधकाम विभागाचा करायचं का? खाली डोकं वर पाय, आला रे आला, खड्डा आला, आला रे आला, खड्डा आला। इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव ते अहुर्ली या महत्त्वाच्या रस्त्याचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांसह वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नाशिकला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज कामगार, शेतकरी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते। मात्र रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता हा मार्ग सध्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अहुर्ली गावाच्या हद्दीत सुमारे 300 मीटर रस्त्याचं काम करण्यात आलं आहे। मात्र त्यानंतरचा आणखीन सुमारे 300 मीटर रस्ता गेल्या 3 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला। मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदडगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी या रस्त्यावरील खड्ड्यांची चक्क सत्यनारायण पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। विशेष म्हणजे पूजेनंतर तयार करण्यात आलेला वाटाण्याचा प्रसाद सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला। या अनोख्या आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली। 2.5-3 वर्षापासून आम्ही सगळे ग्रामस्थ, परिसराचे लोक आणि आमचे सर्व नांदडगावचे ग्रामस्थ इथे जमले। तुम्ही हाकेच्या अंतरावर जर गेले तर काँक्रिटीकरणचा रस्ता आहे आणि पाठीमागे हाकेच्या अंतरावर जे गेले तर डांबरीकरण रस्ता आहे। पण गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून काय सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद आहे आणि काय कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये मतभेद आहेत हे आमच्या लक्षात येत नाही। आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, पण हा जो मधला पीस आहे, हा मधला जो इलाका आहे, याला कुणीही मालक नाही। सन्माननीय आमदार साहेबांनी फोन केले, सन्माननीय खासदार साहेबांनी फोन केले, कोण फोन करतं, पण याच्यात ते कॉन्ट्रॅक्टर महत्त्वाचं घेत नाही। मग याला सार्वजनिक बांधकाम विभाग आश्रय देत आहे का? आणि आम्ही त्रस्त झालोय। आम्ही रस्त्याला जमिनी द्यायच्या, कुंभमेळ्याच्या नावावरती 1200, 1300, 2000 कोटी रुपये येत आहे। नुकसान कोणाचं होत आहे? आमच्या शेतकऱ्यांचं। आता सकाळी हा माणूस मोटरसायकल घेऊन पडले, त्यांची गाडी पडली, मी पडलो। आणि अशी परिस्थिती जर आमच्याकडे जास्ती शेतकऱ्यांची, आम्हाला कामगारांना कामावर जावं लागतं, कामगारांना शेतात जावं लागतं, ट्रॅक्टर अवजारं न्यावं लागतं, शेतकऱ्यांचं मार्केटला साहित्य न्यावं लागतं। परंतु अशी परिस्थिती आहे, आम्ही आता खूप वतळलोय। म्हणून या जोडीला बोलून घेतलंय आमच्या, त्यांना म्हणलं वाटाणे तुम्ही घेऊन या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आरती करून आम्ही वाटाण्याच्या अक्षता त्यांना द्यावा असं मला वाटतं। आणि ह्या जोडीच्या हस्ते आम्ही या खड्ड्याचं सत्यनारायणाची पूजा घातली आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाला येऊ देतो, आम्ही प्रसाद देणार आहोत। ही आमची परिस्थिती आहे। या सर्व परिसराच्या वतीनं, नांदडगाव समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं सार्वजनिक सर्वांच्या वतीनं निषेध। दरम्यान रस्त्याचं काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अन्यथा नांदडगाव ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। 3 वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का? सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने काम सुरू करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।